विनायक उर्फ हर्षल बाळकृष्ण बोजा वय वर्ष 32 राहणार नवीन बिडी घरकुल सोलापूर यांचा खून केल्याप्रकरणी रमेश उर्फ श्याम मल्लेशम गुंतुक वय 24 राहणार बिडी घरकुल सोलापूर यास न्यायमूर्ती श्री शिवकुमार दिघे यांनी जामीन मंजूर केलाय। यात हकीकत अशी की मयत विनायक याने त्यातील सह आरोपी नागेश लाखशेट्टी यांच्याकडून हातूसने पैसे घेतले असता ते पैसे मयतानं परत दिले नसल्यानं दोघांमध्ये वाद झाला। यावरून नागेश याने विनायक यास जीवे ठार मारण्याचा कट रचला। दिनांक 27/4/24 रोजी विनायक हा रात्री 11:45 वाजण्याच्या सुमारास त्यांची मोटारसायकल यावरून जात असताना स्वराज्य तरुण मित्र मंडळाचे गणपती मंदिराजवळील मैदानात आला असता त्यास त्यातील अर्जदार आरोपी रमेश व इतर 5 आरोपींनी मयत विनायक यास चाकू सिमेंटचे ठोकळणे मारहाण करून खून केला। घटनेची फिर्याद मयताची आई राधाबाई बाळकृष्ण बोजा हिने वळसंग पोलीस ठाण्यात दिली। यावरून पोलिसांनी रमेश यास अटक केली होती। आपणास जामीन मिळावा म्हणून रमेश याने सोलापूर जिल्हा सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता। या अर्ज न्यायालयानं जामीन अर्ज फेटाळला गेलाय। त्यावर आपणास जामीन मिळावा म्हणून रमेश याने ॲडव्होकेट रितेश थोबडे यांच्यामार्फत कोल्हापूर उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केलाय। अर्जाच्या सुनावणीवेळी ॲडव्होकेट रितेश थोबडे यांनी आपला युक्तिवाद आरोपीच्या गुन्ह्यात सक्रिय असा सहभाग नसल्याचा व्यक्तिवाद मांडला। तो ग्राह्य धरून न्यायाधीशांनी 20,000 रुपयाच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला। यात आरोपीतर्फे ॲडव्होकेट रितेश थोबडे, ॲडव्होकेट मनोज पामोल तर सरकारतर्फे ॲडव्होकेट NB पाटील यांनी हे काम पाहिले।